तिकडे पालघर जिल्ह्यामधील नगर परिषद जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत येण्याचा प्रस्ताव बहुजन विकास आघाडीला देण्यात आला असून त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलंय। पालघर जिल्ह्यातील नगर परिषद जिल्हा परिषदमध्ये बहुजन विकास आघाडी छोट्या भावाची भूमिका निभावेल, मात्र वसई विरार महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडी ही मोठा भाऊ असेल। वसई विरार महापालिकेमध्ये सुद्धा महाविकास आघाडी आणि मनसे सोबत युतीची चर्चा सुरू असल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलंय। त्यासोबत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आहेत। काय सर सांगाल की पालघर जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडीने युती केलेली आहे शिवसेना काँग्रेस एनसीपी सोबत, काय आहे तडजोड? पवार साहेबांची राष्ट्रवादी, उद्धवजींची शिवसेना, काँग्रेस, कम्युनिस्ट या सगळ्यांशी चर्चा चालू आहे आणि जिकडे ज्याचं जसं शक्ती आहे नगरपालिकामध्ये त्या प्रमाणामध्ये निवडून येणारे उमेदवार म्हणजे कोणतेही रुसवे फुगवे हट्ट मान अपमान टाळून योग्य प्रकारे युत्या करा, जिकडे स्वबळावर लढायचं असेल तिकडे स्वबळावर लढा अशी सूट देण्यात आलेली आहे। 2 पावलं मागे टाकण्याची तयारी सगळ्यात पक्षांनी घेतली पाहिजे। सन्मानजनक तोडगा कसा काढता येईल हे बघा, एवढं बोलणं झालेलं आहे। पालघरमध्ये आपली भूमिका काय असेल की लहान भावाची का मोठ्या भावाची? नाही, जिकडे लहान भाऊ आहेत तिकडे आम्ही लहानच भाऊ असणार, जिकडे आम्ही मोठे भाऊ आहेत तिकडे मोठे भाऊच असणार। वसई विरार शहर महानगरपालिकेची ही निवडणूक होऊ घातलेली आहे, आरक्षण सोडत झालेली आहे, तिकडे काय भूमिका असणार आहे? पुन्हा एकत्र येऊन चालणार आहे का? त्यात मनसे पण असणार आहे काय? नाही, मला कोणाचीही एलर्जी नाही, बीजेपीची पण कोणाचीही एलर्जी नाही। भाजपने युतीचा हात बाळवला तर सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणाऱ्या कोणत्याही पक्षाशी युती करण्याला माझी काहीही हरकत नाही। सर्वसामान्य माणसाला न्याय कोण देऊ शकतो? उमेदवार, असेच उमेदवार असले पाहिजेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।